नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपल्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. खूप दिवसापासून अपडेट दिला नव्हता मी एअरपोर्टबद्दल आणि ह्या साईडच्या रोडबद्दल सुद्धा. सो आता खूप दिवसानंतर सांगायची गोष्ट ही आहे की एअरपोर्ट पूर्णपणे चालू झालेलं आहे. आधी 5 ते 7 तासासाठी चालू होता, आता अराऊंड 24 आवर्ससाठी चालू झालेलं आहे. आणि की आधी लोक फक्त मॉर्निंग म्हणजे डे शिफ्टलाच होते, आता नाईट शिफ्टलासुद्धा आहेत. आणि फ्लाईट पण बोला ना, कंटिन्युअसली फ्लाईट आता दिसतात. पहिला वाटायचं की नाही मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला फ्लाईट्स आहेत की नाही आहेत, पण आता जाणवतात आता फ्लाईट्स दिसत आहेत. त्यामुळे एअरपोर्ट तर पूर्णपणे फुल काय बोलतात फुल ह्यानी चालू झालेलं आहे, एकदम फुल फोर्सनी चालू झालेलं आहे एअरपोर्ट. आणि रस्ते वगैरे तुम्हाला लास्ट टाईमच दाखवलेलं की रस्ते वगैरे बनवलेले आहेत. तर त्या साईडचा जो सर्व्हिस रोड आहे ना, तो काही कारणास्तव बंद आहे, त्याचा आयडिया नाही. हे बघा, विदाउट नंबर प्लेट. आपण कॅमेरा चालू केला आणि कोण दिसणार ना अशातली गोष्टच नाही. नंबर प्लेट लावायला काय प्रॉब्लेम असतो लोकांना काय माहित. बघा ना, हेल्मेट घातलं पण नंबर प्लेट ना, एक तर टायर पण त्याचा वॉबल होतं. गाडीच पूर्ण मॉडिफाईड दिसते. बघितलं, कारवाला सिग्नल नाही, काय नाही, बघत नाही, काय नाही, डायरेक्ट गाडी घालतात. आणि नंतर चुकी कोणाची, तर बाईकवाल्याची. येत होते तुमचं नाही जात. चालेल चालेल, ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. सो मित्रांनो, मी ज्या कारणासाठी थांबलेलो ना, तो त्या गोष्टी होता, तो महाराष्ट्र पोलीस ॲप होता. पोलीस म्हणून असं ॲपचं नाव आहे. त्या ॲपवरनं आपण कोणताही सिव्हिल रिपोर्ट किंवा कोणतीही फाईन मारता येते आपल्याला त्या ॲपवरनं. त्या दिवशीच मला 2-3 दिवसापूर्वी माझा दुसरा डिव्हाइस होता माझ्याकडे, तेव्हा एक व्यक्ती वाशी ब्रिजच्या इथे थांबलेला आणि साईडला थांबला, म्हणजे ऑलमोस्ट लेफ्टला थांबलेला. पण ब्रिजवर थांबणं अलाउड नाही मेन म्हणजे. आणि थांबला तर थांबला, काही इमर्जन्सी असती वेगळी गोष्ट. तो व्यक्ती बाहेर येऊन सिगरेट पित होता. सो मी त्याचे फोटो क्लिक्स केले आणि ते मी अपलोड केले ह्याच्यावर. आता 2-3 दिवसांनी बोललो तर काय त्यावर रिपोर्ट, मला काय आयडिया नाही, बोललो काय झालं असेल म्हणून बोललो ह्यांना विचारावा. आणि ही गोष्ट विचारावी की कसं माहीत आहे, भारतात एक मित्रांनो एक गोष्ट आहे की जो चांगला करायला जातो ना, त्याला नेहमी दाबलं जातं किंवा काही ना काहीतरी करून गोष्टी केल्या जातात. सो बोललो की पोलिसांना पण ही गोष्ट विचारूया की आपण फाईन मारतो, म्हणजे आपण फाईन इन द सेन्स आपण रिपोर्ट टाकतो त्या गोष्टीची, जे ॲपवर टाकतो. आणि आपल्याला तर काही प्रॉब्लेम नाही, थर्ड पर्सनला ज्या फाईन मारलं जाते तेव्हा कुणी फोटो टाकले ह्याचा रिफरन्स किंवा काय ते तर नसेल ना भेटत. आणि उद्या जर माहीत पडलं त्या कारवाला किंवा दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला की अरे माझ्यामुळे फाईन लागला आहे, तो माझ्यापर्यंत पण येऊ शकतो, ह्यानी मलाही त्रास होऊ शकतो ना. आपण कसं बोलतो ना, चांगलं करायला जायचं आणि आपल्यालाच प्रॉब्लेम व्हायचं. म्हणून विचारलं की असं गोष्टी आहेत, ह्यांनी काही फरक पडतो का, म्हणजे आपल्याला आपलं नाव जातो का, किंवा आपल्याला इन फ्युचर त्रास होऊ शकतो का. हे बघा, महाशय आहेत, फोन वापरतात बिंदास. सो त्यांचं म्हणणं तर तुम्ही ऐकलंच असेल की नाही, आपलं नाव नाही जात. जे महापरिवहनचं जे फाईन मारतात ऑनलाईन आपण पोस्ट केल्यानंतर, जे त्यांच्या कंट्रोल रूमकडे जातात फोटोज, ते लोकच फाईन मारतात आणि त्यांचंच नाव जातो, आपलं काहीही नाव नाही जात त्यात. सो मित्रांनो, मी पण तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला पण कुठे असं काही चुकीचं दिसत असेल किंवा काही होत असतील गोष्टी, तर तुम्हीसुद्धा हा ॲप डाउनलोड करा. तुम्हाला वरती मी फोटो टाकतो आणि पाहिजे असेल तर तुम्हाला मला सांगा, मी कमेंटमध्ये लिंक देतो. त्यांनी आपण पण थोडी गव्हर्नमेंटला मदत करू. आपण फक्त कंप्लेंट करत असतो की आपल्यालाच फाईन मारतात, आपण पण दुसऱ्यांना मारू, थोडा आनंद घेऊ त्या गोष्टीचा. आनंद इन द सेन्स जे लोक चुकीचं काम करतात, रूल फॉलो नाही करत त्यांच्यासाठी. सो नक्की डाउनलोड करा. काय
भाई साहब मॅटर झाला मॅटर. चलो अंकल चलो. भाई मित्रांनो मी टायर बदलायला आलेलो आणि इथं एक मॅटर झाला. बोललो काय झालं तर बघायला पाहिजे. भाई लोक कुठे पण मॅटर करू शकतात. सो यस मित्रांनो फायनली मी आपला चार्लीचा टायर बदललेला आहे. पुढचा टायर खूप दिवसापासून बदलायचा प्लॅन होता बट अनफॉर्च्युनेटली टायर भेटत नव्हतं आणि फायनली तो टायर भेटला. नेरूलला मला टायर भेटला. नेरूलला मला यावं लागलं कारण की कंपनीमध्ये टायर अवेलेबल नव्हते. एम आर एफचा टायर टाकला आहे मी आणि आता फायनली टायर भेटलेला आहे. खूप बरं वाटतं. एकदम गाडी एकदम परफेक्ट चालते आता. मस्त आहे एकदम टायर नवीन. मला हा टायर 2500 रुपयाला पडला. सर्व फिटिंग वगैरे वॉल वगैरे सर्व चेंज करून एकदम बेस्ट. Saraka, whatever. Please, sir, I want to reach 1 million.